कुपवाड शहर आणि विस्तारित भागासाठी सुरू असलेल्या ड्रेनेज योजनेचे काम पारदर्शीपणे असावे। भाजपच्या काळात महापालिकेवर सत्ता असताना ड्रेनेज योजनेचे काम सुरू झाले। विशेष म्हणजे त्यावेळी आताचे महापौर धीरज सूर्यवंशी हेच स्थायी समितीचे सभापती होते। तेव्हा कुपवाडसाठी ड्रेनेज योजनेच्या कामाला मंजुरी मिळाली। मंजुरीनंतर काम सुरू झाले। काम सुरू झाल्यापासून या कामासंबंधी चर्चा सुरू झाल्या। कामाचा दर्जा राखला जात नाही। ड्रेनेज खुदाई करताना खोदलेले रस्ते केले जात नाहीत। कामाचा दर्जा घसरलेला आहे। या स्वरूपाच्या तक्रारी झाल्या। त्यावेळी सांगलीचे आमदार सुधीरदादा गाडगीळ यांना मध्यस्थी करावी लागली। मूळ गुजराती कंपनी असलेल्या कंपनीवरून तक्रारीचा सूर उमटत राहिला। दुर्दैवाने आता निवडून आलेल्या कुणीही नगरसेवकांनी यात हस्तक्षेप केला नाही। यासंबंधी काही मत व्यक्त केले नाही। मात्र विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांनी याला तोंड फोडले। परवाच्या महासभेतही चर्चा झाली। काम यशस्वी होणार का नाही, कामाचा दर्जा, कुपवाड शहरातील सांडपाणी निचरा होणार का, असे प्रश्न नेहमीच पुढे येत आहेत। पण भाजपचे सत्ताधारी मौन बाळगून आहेत। आता त्यांना कुपवाड ड्रेनेज योजनेच्या कामाची जबाबदारी टाळता येणार नाही, कारण महापालिकेची कोट्यावधी रुपये खर्च होत आहेत। त्यामुळे ही योजना अत्यंत चांगल्या रीतीने मार्गी लागली पाहिजे। सध्या काम वडाप पद्धतीने सुरू आहे, याबद्दल शंका नाही। त्यात सुधारणा झाली पाहिजे। उपमहापौर गजानन मगदुम यांनी बोलवलेल्या आढावा बैठकीतही याचे पडसाद उमटलेत। अनेक तक्रारींचा सूर उमटला। महासभेतही तक्रारी झाल्या। ज्या भारतीय जनता पक्षाच्या काळात ही योजना मंजूर झाली त्याचे श्रेय भाजपाला जाईल, पण काम योग्य पद्धतीने झाले पाहिजे, हा महत्त्वाचा प्रश्न आहे। पुढच्या 50 वर्षाचा कालावधी गृहीत धरून सदरची योजना कार्यान्वित होत आहे। त्यामुळे योजना यशस्वी व्हायला हवी। कामाचा दर्जा योग्य पद्धतीने राहायला हवा। अगोदरच गुजराती कंपनीला कामाचा ठेका मिळालेला असल्याने लोकात उलटसुलट चर्चा सुरू आहे।